जगभरामध्ये दरवर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस प्रबोधनात्मक आणि गौरवात्मक रीतीने साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 रोजी हा दिवस घोषित केला. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणे. आजही विज्ञान क्षेत्रात महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अनेक संशोधन संस्थांमध्ये स्त्रियांचं प्रमाण अत्यल्प आहे आणि त्यांना संधी मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळेच 11 फेब्रुवारी हा दिवस महिलांच्या वैज्ञानिक योगदानाचा गौरव करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात समान संधी निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. आज मितीला भारतीय महिला वैज्ञानिक धडाडीने काम करत आहेत. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांनी संशोधनाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कामाचा प्रभाव देशातच नव्हे तर जगभरात जाणवत आहे. भारतीय अंतराळ विज्ञान संशोधन संस्था म्हणजेच इस्रोसह अनेक संस्थांमध्ये भारतीय महिला वैज्ञानिक आघाडीची भूमिका बजावत आहेत. त्यांचा परिचय शालेय वयातच मुलींना व्हावा आणि विज्ञान विषयाकडे त्यांना प्रोत्साहित करावे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. अंतराळ वीरांगना कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, गणितज्ञ डॉक्टर मंगला नारळीकर, इस्रोतील वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ, न्यूरोसायंटिस्ट विदिता वैद्य, पार्टिकल फिजिक्स क्षेत्रातील शास्त्रज्ञ डॉक्टर रोहिणी गोडबोले, क्वांटम फिजिक्स शास्त्रज्ञ आदिती सेन डे, वैद्यक शास्त्रज्ञ शरदिनी डहाणूकर, समुद्रशास्त्रज्ञ आदिती पंत, कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर कमल रणदिवे, वैद्यक शास्त्रज्ञ शांता श्रीनिवास राव, पोषण शास्त्रज्ञ डॉक्टर कमला सोहनी, इस्रोमधील टेसी थॉमस, रितू करिधल श्रीवास्तव, मुथिया वनिथा, टी के अनुराधा, मंगला मणी, प्रमोदा हेगडे, ॲना मणी अशा विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राच्या विविध शाखेतील अनेक ज्ञात अज्ञात महिलांचे कार्य जाणून ते या क्षेत्रात अधिकाधिक मुलींनी योगदान द्यावे व यासाठी आजच्या मुलींना प्रेरित व प्रोत्साहित करावे म्हणून आजच्या दिवसाचे हे स्मरण आणि प्रबोधन.